नमस्कार, मी दीपाली. डी आरी वर्क या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. हा आहे सिल्क थ्रेड. तर याचं आपल्याला वर्क करायचे. तर हे दोन येतं, हे दोन एकत्र पकडायचे. असे हे दोन पकडायचे हे आणि अशी इथं याला गाठ मारून घ्यायची. हे असे दोन आहेत, हे एकत्र आहेत हे दोन. तर ह्या दोन याला आहे ना, इथं असे दोन येतात, हे असे दोन करायचे किंवा दोन रील जर पकडल्या तरी चालते. आणि याला अशी गाठ मारून घ्यायची आणि याला अशी गाठ मारून घ्यायची आणि मग याचं वॉटर स्टिच बनवायची. कारण हे कसे माहिती आहे का, हा खूप नाजूक दोरा येते. याचे ना दोरी पकडूनच आपल्याला वर्क करावं लागतं. तर हे दोरी पकडले की मग आता याचं हे वर्क करायचं. आणि आपल्याला कालच्या व्हिडिओत आपण चेन स्टिच बघितली होती, वॉटर स्टिच बघितली होती जरीची. आज आपल्याला थ्रेडची बघायची, सिल्क थ्रेडची. तर हे बघा, आहे दोरा लगेच वरती आला ना की असा होतो. त्याच्यामुळं काय करायचं, याला गाठ मारून घ्यायची आणि दोन पकडायची. आणि याचं वर्क एकदम स्लो करावं लागतं, एकदम नाजूकमध्ये. तर आज आपण बघणार आहोत सिल्क थ्रेडची वॉटर स्टिच. तर याचं वर्क एकदम स्लो करावं लागतं, कारण हे एकात एक दोन दोरे असतात. कारण हे जर निघला, हे बघा असं होतं. म्हणजे आपल्याला जेव्हा टक करतो आपण, खाली सुई टाकतो ना, तेव्हा ते दोन्ही सुईमध्ये आले पाहिजेत. नाहीतर मग काय होतं, एक येतून एक एक येतून एक खालीच राहतो. तसं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे एकदम स्लो करायचं, एकदम हलक्या हातानं. जेव्हा आपण त्याची चेन बनवतो ना, तेव्हा ते असे सुईमध्ये असे दोन्ही आले पाहिजेत. एक जर आला तर परत रिपीट जायचं आणि परत त्या सुईमध्ये दोन घुसून घ्यायचे. असे दोनच आले पाहिजेत, एक नाही आला पाहिजेत. कारण जेव्हा आपण वर्क करतो ना, याचं मोठमोठ्या डिझाईनमध्ये आपण याचं वर्क करतो ना, वॉटर स्टिच टाकतो ना, तेव्हा याचं वर्क भारी दिसतं. पण सिंगल दोऱ्याचं नाही, डबल दोऱ्याचंच करावं लागतं. कारण सिंगल दोऱ्याचं केलं तर ते दिसतच नाही आहे, डबल दोऱ्याचंच करावं लागतं. तर ही आपली सिल्क थ्रेड वॉटर स्टिच. काल आपण ही बघितली होती वॉटर स्टिच, ती जरीच्या थ्रेडची होती. ही सिल्क थ्रेडची. शक्यतोवर वॉटर स्टिच ही सिल्क थ्रेडचीच आपण यूज होती डिझाईनमध्ये जास्त. DVRE वर्क या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्या कोणी ताई त्यांना आरीवर्क शिकायचं असेल घर बसल्या फ्रीमध्ये, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण स्टेप बाय स्टेप क्लास चालू केलेले आहेत. म्हणजे व्हिडिओ टाकतो आहे आपण एक स्टेप बाय स्टेप. तर ही आहे वॉटर स्टिच. बघितलं किती छान दिसते. असा एक गुंतला ना दोरा की परत मागे जायचं आणि तो काढून घ्यायचा. म्हणजे दोन पकडल्याच गेले पाहिजे सुईमध्ये टक करताना. एक जर पकडला तर ते एकदम बिचकून जातं. म्हणजे ते चांगलं नाही दिसत त्याचं वर्क. काय ते वर्क करताना काय करायचं, सुई जेव्हा आपण खाली टाकतो ना, इथे गाठ बसली. आता याचं असं होते,
हे सोडून द्यायचं, परत इथून ट्राय करायचं. ते वरती निघालेला दोरा आपण कट करून घेऊ. एकदम भारी दिसते याचं वर्क. फक्त करताना कसं थोडं हलक्या हाताने करावं लागतं. केव्हा पण वर्क करायचं असलं ना तर सुई जेव्हा आपण खाली टाकतो ना तर तेव्हा तिचं जे तोंड आहे ते आपल्याकडं करायचं. खाली केलं की फिरून घ्यायचं, म्हणजे आपल्याकडं करायचं आणि खाली केलं की ते फिरून घ्यायचं. म्हणजे काय होते, खाली गेल्यावर फिरवल्यावर ना बरोबर त्याच्या तोंडात म्हणजे त्या सुईच्या टोकामध्ये धागा गुंततो. कधी पण सुई नाही अशी टाकायची, अशी टाकायची, खाली गेली फिरवायची, अशी टाकायची, अशी फिरवायची, अशी टाकायची, अशी फिरवायची. त्याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे. तर ही आहे आपली वॉटर स्टिच विथ सिल्क थ्रेड. पहिले आपण जरीच्या थ्रेडची बघितली, ही सिल्क थ्रेडची आहे. बघितलं ना किती छान दिसते. हे असे दोऱ्याचं काय होते माहिती का, त्याच्यातले बारीक बारीक धागे निघत जातात त्या दोऱ्यातले. त्यामुळं काय करावं लागतं, एकदम हे हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला करावं लागतं. एकदम त्याला असं एकदम ओढता येत नाही जोरात. तर ही आपली वॉटर स्टिच. तर आपण एकदम स्टेप बाय स्टेप असे व्हिडिओ बघत आहोत आरी वर्कचे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही आपली वॉटर स्टिच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. दोरा गुंतला की परत बॅक जायचं आणि तिथून परत रिटर्न यायचं. एकदम हलक्या हाताने करायचे, म्हणजे तो दोरा तुटला नाही पाहिजे. ही आपली वॉटर स्टिच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ही झाली आपली वॉटर स्टिच. आता आपण इथं गाठ देऊन घेणार आहोत. तर गाठ देण्यासाठी काय करायचं, दोन्ही दोऱ्याच्या मधातून, म्हणजे गाठची प्रोसेस तीच आहे, पण दोन्ही दोऱ्याच्या मधातून ते दोन्ही दोरे असे
वरती खेचायचे. ही झाली आपली गाठ बसली. आता किती ओढलं तरी निघत नाही, खाली जाते ते पण तुटत नाही. आता हे कट करून घ्यायचं. झालं. आता खालचा दोरा कट करून घ्यायचा.